मित्रांनो नमस्कार, मिलिंद जाधव TV10. मित्रांनो हा जो विषय चालू आहे कलाकार कट्टा, तर कलाकार कट्टा हा हे स्थलांतरित करावं असं काही स्थानिक नगरसेवकांचं म्हणणं आहे. तर आज आपल्याबरोबर काही कलाकार मंडळी उपस्थित आहेत. सर तुमच्या नावासहित सर सांगा आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी आनंद टेके. गेली 4 वर्ष मी इथे कलाकार कट्ट्यावर असतो. कलाकार कट्ट्यावर मी सुरुवातीपासून म्हणजे कलाकार कट्टा होण्याच्या अगोदरपासून मी ह्या कलाकार कट्ट्यावर. क्या बात आहे. बरं, कधी झालं सुरू साधारणतः कलाकार कट्टा? साधारणतः सेकंड लॉकडाऊन नंतर झालेलं आहे. त्याचं औपचारिक उद्घाटन प्रशांत दामले यांच्या हस्ते झालेलं आहे. वा. त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चंद्रकांत दादा पाटील होते, त्यावेळेचे महापौर मुरलीधर अण्णामोळ होते. वा, असे दिग्गज लोक आलेले. बरं बरं. तर मग आता काय तुम्हाला काय ऐकायला मिळालं, काय होणार आहे कलाकार कट्ट्यात? सर, मी ॲक्च्युली गावी गेलो होतो. मला हा विषय काल माहीत झाला की असा कट्टा काढणार आहे. मी म्हणलं अरे एवढे वर्ष कधी आत्तापर्यंत कधी याची चर्चा नव्हती किंवा कट्ट्याचा त्रास होता असं माहीत नव्हतं, म्हणजे नाव येत नव्हतं. आणि आज अचानक कसं काय कट्ट्याचा त्रास? मग नंतर असं कळालं काय इथलं काही स्थानिक लोकांनी इथं नवनिर्वाचित नगरसेवक आहेत पांडे, सुनील पांडे यांना सांगितलं वाटतं, काहीतरी निवेदन दिलं की हा कट्ट्यामुळे आम्हाला त्रास होतो वगैरे. त्यामुळे त्यांनी ते निवेदन दिलेलं आहे. मग तिथे ते आयुक्त साहेब वगैरे आले होते. ते खरंच वाहतुकीला त्रास होत होता. मग आमचं म्हणणं असं आहे की जर वाहतुकीला त्रास होत होता तर मग बांधायचंच कशाला ना. त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही का? मग एक प्रथम कलाकारानंतर मग एक प्रथम नागरिक म्हणून मग आमचा टॅक्सचा पैसा तुम्ही वाया घालवत आहे. हा कट्टा बांधायचा नव्हता. म्हणजे आपल्याकडे जी पद्धत आहे रस्ता करायचा आणि परत कुणीतरी येऊन खड्डा खांदायचा, असं किती वर्ष चालणार? हा नागरिकांचा पैसा आहे, तुम्ही योग्य याच्यासाठी खर्च केला पाहिजे असं माझं मत आहे. बरं, मग आता पुढची तुमची भूमिका आणि वाटचाल काय असणार आहे? भूमिका सर, मी त्यांना बघा प्रामाणिकपणे बोललो आहे, तुम्हाला ह्या कट्ट्याचा जर त्रासच होत होता तर तुम्ही बांधायचंच नव्हतं ना त्यावेळेस. आणि आत्ता अचानक कसा काय त्रास होतो? आणि तुम्हाला एवढे मग स्मार्ट सिटीच्या नावाखाली इथं साईडला होता त्यांनी ते केलेलं आहे सायकलिंगसाठी वगैरे. तिथून तर सायकलिंग वगैरे कोणीच करत नाही. आणि तिथं अनधिकृत लोक कपडे वगैरे विकतात. त्याच्यामुळं इथून ॲक्च्युली VIP लोक जातात, रस्ता बारीक पडतो. म्हणजे इकडं तुम्ही इकडं हा एफसीला जाणारा रोड आहे आणि बघा त्या फुटपाथवर लोकांनी किती गर्दी केलेली आहे. कुठल्या त्या समोरच्या फुटपाथवर अनधिकृत स्टॉल आहेत, दिसत नाही. किंवा इथं अनधिकृत इथं एवढं मोठं हे लावून ठेवलेलं आहे, पार्किंग आहे, फुटपाथ आहे. मग हे सुद्धा काढणार आहेत का? ते काय त्यांचं काय म्हणजे तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? यांनी सांगितलं आम्हाला हा कलाकार कट्टा उडणार आणि आम्हाला दुसरीकडे जागा देणार. पण मी काय म्हणतो, जेव्हा पूरस्थिती निर्माण होते त्यावेळेस पूरस्थितीचा जे भाग असतो नदीच्या किनारचा भाग, त्यांना प्रथम पहिल्या सुरक्षित ठिकाणी अगोदर करायला, नंतर मग तुम्हाला हे करतात. तुम्ही अचानकपणे येताय, धाड मारताय आणि कलाकार कट्टा तोडताय. पहिला तुम्ही आमच्याशी चर्चा केली. आले होते का तोड्याला वगैरे? आले होते तोड्याला ना, म्हणजे आयुक्त साहेब आले होते. तुम्ही आमच्याशी कलाकारांशी चर्चा केली का? 4-5 लोक, अगदी बरोबर. 4-5 लोकांचं कुणीतरी निवेदन देणार आणि तुम्ही त्यांचं ऐकून कलाकार कट्टा तोडणार, असं कसं काय? ह्या कलाकार कट्ट्याचं साक्ष म्हणजे प्रत्यक्षात नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा मन की बात मध्ये कौतुक केलेलं आहे साहेब. अच्छा, हां. तर एवढं असताना तुम्ही तुमच्याच लोकांनी बांधलेलं आहे आणि तुम्हीच त्याला विरोध करताय, हे हास्यास्पद चुकीचं वाटतं. तर आणखीन एक आपल्याकडे कलाकार आहेत. सर नाव काय आपलं? माझं राकेश अनिल लोखंडे. आणि तुम्ही काय करता? मी पण स्केच बनवतो. स्केच बनवता. बरं, अच्छा. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला कधी म्हणजे माहिती कळाली आणि तुम्हाला काय वाटलं? म्हणजे मी इथं 3.5 वर्ष झाले काम करतोय कलाकार कट्ट्यावरती. मी म्हणजे हॉबी आर्टिस्ट. तर मी इथं यायचा, तर इथं आर्टिस्ट बसायचं ना, त्या आर्टिस्ट लोकांचं बघून शिकलो. बोट घेतला. अच्छा. आणि इथं मला औपचारिक तुम्ही शिक्षण कुठे घेतले नाही घेतलं? बरं. इथं बघितलं, काहीतरी शिकायला भेटलं आणि मी इथं आता आर्टिस्ट म्हणून काम करतोय 3.5 वर्ष. तुम्हाला काय वाटलं मग आता बातमी कळाली? मला काय वाटतं की इथं बातमी हे अचानक घडलं. मी बसलो होता कट्ट्यावरती, आले आणि डायरेक्ट मला म्हणतात की कट्टा कटिंग वगैरे होणार आहे. अरे बापरे. तर थोडं हे होतं, एवढे वर्ष आपण काम केलं, मग बांधला कशाला कट होणार आहे. मला थोडी माहिती विचारायची की तुम्ही एक कलाकार कट्ट्यावर जे तुम्ही येता, बसता, काम करता, त्यातनं कदाचित तुमचं थोडंसं उत्पन्नाचं सुद्धा साधन आहे ते, तर याचे काही भाडं वगैरे द्यावं लागतं का? मी माहिती म्हणून विचारतो. नाही, भाडं वगैरे नाही द्यावं लागत, पण आम्हाला
म्हणजे थोडंफार घर चालून जातं एवढं तर मिळून नक्की जातं. त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणजे तुमच्या पोटा पाण्याचा जो प्रश्न आहे. बरं, स्थलांतरित जागा कुठं तुम्हाला देणार वगैरे ह्याबद्दल तुम्ही काय बघितलं का, किंवा पुढे काय तुमची माहिती आहे का? आम्हाला तर हेच म्हणायचं आहे की कलाकार कट्टा हा मेन तसाच राहायला पाहिजे. बरं, तर हा नाही जायला पाहिजे. ओके ओके. सर तुम्ही आपल्यासमोर आणखीन एक कलाकार आहेत. सर काय नाव आपलं? माझं नाव सूरज राणे आहे. बरं, बरं. मूळ नांदेडचं. अच्छा, मूळ नांदेड. आता तुम्ही पुण्यात राहता? हां, बरं, कलाकार कट्ट्यावर कधीपासून असता तुम्ही? म्हणजे जवळपास 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. तुमचं काय टायमिंग काय असतं कलाकार कट्ट्यामध्ये? टायमिंग डिपेंड करते, पण नेहमी आम्ही दुपारच्या नंतर असतो ना. बरं बरं बरं. मग इथे साधारणतः किती कलाकार येतात साधारणतः दिवसभरामध्ये? साधारणतः रेग्युलरली आम्ही 7-8 कलाकार असतो इथे. 7-8 कलाकार असतात. आता सध्या फक्त दुपार झाली आहे, पण थोड्या वेळानंतर अनेक आर्टिस्ट येतील. कुठल्या कुठल्या प्रकारची कलाकृती इथे सादर करतात? इथं मेनली स्केचिंग वगैरे होते. अच्छा. की अक्षर गणेश होते, हां. पेंटिंग्स हे सगळं होतं. पेंटिंग होतं आणि आणखी? विकेंड्सच्या टाईमला आर्टिस्टचा काउंट 10-12 किंवा याच्यापेक्षा जास्त पण होतं. अच्छा, इथं काही नाच गाणं डान्स वगैरे असं होतं का? नाच गाणं आणि डान्स पण होते, कधी कधी पथनाट्य वगैरे होते. अच्छा, बरं. पण त्याच्यामुळे आता आवाज वगैरे होते आणि पब्लिक थांबते, म्हणून आम्ही ट्राय त्याला avoid करतो. ते ते न नाही करा. करावं, बरं. जेणेकरून लोकांना त्रास नाही. बरं, तुम्हाला असं वाटतं का की कलाकार कट्टा चालू ठेवून सुद्धा हे ट्रॅफिकचं म्हणजे लोक जे आहेत, नागरिक जे येतात, त्यांना कंट्रोल करता येईल? बिलकुल करता येईल. करता येईल, Actually, बरं. सर्वांना जो त्रास होतोय ते फक्त पार्किंगमुळे होतं. अच्छा FC रोडच्या क्राऊडसाठी इथं येणं पार्किंग नाही आहे. अच्छा, इथं पार्किंग नाही. लोक इथं एम्प्टी रोड दिसते, याच्यावर ओके, जास्त ओके. आवाज जावं नसते, म्हणून अच्छा. इथं पार्किंग करतात. अच्छा, ओके ओके ओके. पार्किंगचा जर प्रश्न सोडवला तर हा काही प्रश्न नाही. अच्छा, हा काय प्रश्न नाही. पण त्यांचं म्हणणं असं आहे की हा फुटपाथ सुद्धा खूप मोठा झालेला आहे. आता पांडे सर सुद्धा म्हणलं. सगळ्या FC रोडचा फुटपाथ मोठा झालेला आहे. अच्छा, असं तुमचं म्हणणं आहे. बरं. आणि म्हणजे एका अर्थाने बघा की अतिक्रमणचा सुद्धा विषय आहे. तर इकडे अतिक्रमणचे कारवाई होतात का? अतिक्रमणच्या कारवाई दर 2-3 दिवसाला, आठवड्याला एक बार होतात. बरं. परत ते परत ते हे जातात. बरं तर बरं वेल सगळ्यांना माहीत आहे काय. बरं बरं बरं. ठीक आहे सर, ठीक आहे. धन्यवाद सर. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.